आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून या निमित्ताने शहराच्या विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे। यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्यात बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा असणार आहे। किंबहुना नाशिकच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोठा हातभार लागणार आहे। मंत्रभूमी ते यंत्रभूमी वाईन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकची वाटचाल आता वेलनेस सिटीकडे होऊ लागली असून या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासालाही मोठी संधी असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलंय। सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलिंग नरेडको तर्फे दिनांक 21 ते 25 डिसेंबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 असे 5 दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे गुरुवारी दिनांक 21 रोजी अत्यंत थाटात उद्घाटन संपन्न झाले। या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी उद्घाटन समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त शिमला संदीप कदम, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, NMRDAचे आयुक्त सतीश खडके, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दवंगे, बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर CB सिंग, LIC हाऊसिंगचे अमोल गायके आदी मान्यवर उपस्थित होते। प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 10,000 नागरिकांनी भेट दिली। विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी 18 फ्लॅट, 4 शॉप, 8 प्लॉटचे बुकिंग करण्यात आले। या सर्व ग्राहकांना नरेडकोच्या वतीने चांदीचे नाणे भेट देण्यात आले। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। मराठा विद्या प्रसारकाचे सरचिटणीस श्री नितीन ठाकरे यांचा देखील स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, नरेडको होमेथॉन हा प्रॉपर्टी एक्सपोर्ट सलग हा दुसरा वर्ष आहे। तर दुसऱ्या वर्षी माझ्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आमच्या टीमतर्फे। मी त्यांचाही आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून दुसऱ्या वर्षी सुद्धा मला कन्व्हेनर म्हणून नियुक्त केले आहे। आमच्या टीमने जवळजवळ 1.5 ते 2 महिने अत्यंत काटेकोरपणे मेहनत करून हे सगळे इथे उभारणीपासून स्टॉल बुकिंगपर्यंत सगळे काम केलेले आहे। नाशिक हे औद्योगिक विकास अनेक वर्षापासून चालू आहे। सातपूर, अंबळ, दिंडोरी अनेक ठिकाणी नवीन औद्योगिक क्षेत्राचं निर्माण होत आहे। औद्योगिकरण झाला की लोकांना घरांची गरज भासतेच, म्हणजेच घरांची विक्री सुद्धा वाढते। नाशिकचा क्लायमेट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। आपल्याकडे सुंदर क्लायमेट आहे, भरपूर मुबलक पाणी आहे, त्याच्यामुळे लोकांचा ओढ जो आहे तो नाशिककडे होता पण आणि भविष्यात सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। आपला नाशिक ओझर विमानतळ जो आहे तो इंटरनॅशनल विमानतळ म्हणून घोषणा झालेली आहे। काही महिन्यातच मला वाटतं इथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील सुरू होणार आहे। आता गोवा, अहमदाबाद, हैदराबाद आणि अनेक शहरांना डायरेक्ट आहे आणि जवळजवळ 25 ठिकाणी हॉपिंग फ्लाईटची सोय सुद्धा आहे। त्याच्यामुळे नाशिक एअरवेवर आहे आणि त्याचा सुद्धा खूप फायदा आपल्याला होतोय। रस्त्याचा म्हटलं तर समृद्धी हायवे झाला आहे, गोटी इगतपुरीपासून कनेक्शन आहे, सिन्नरमधलं कनेक्शन आहे, 10 जिल्ह्यांमधून जो जातोय आपल्याकडे। आमच्याकडे आता गेल्या 6 महिन्यापासून लक्षात आलं आहे तर अकोल्याहून देखील लोक नाशिकला घरं घ्यायला लागले, कारण तो वाया समृद्धी फक्त 4-4.5 तास लागतात आहे। तर ते नवीन डेव्हलपमेंटला संधी आहे आपल्या शहराला क्लायमॅटिकल ड्युटीमुळे। ह्या प्रदर्शनामध्ये आपण 15-17 लाखापासून तर मी 5 कोटी म्हणत होतो, पण आत्ताच समजलेली आम्ही जेव्हा दीपक चंदनच्या स्टॉलवर व्हिजिट केली तेव्हा पहिल्यांदाच समजलं तर आपल्याकडे 12 कोटी रुपयाची सुद्धा घरं आहे। हे खूप अभिमानाची गोष्ट आहे। तर नाशिकची स्कायलाईन तर नुसते आपल्या डेव्हलपर बदलत होते 35 आणि 40 मधले करून, पण हे फार नाविन्यपूर्ण आहे का 12 कोटीला घर नाशिककर सुद्धा घेतोय आणि त्यांच्याकडे 2 इन्क्वायरी असेल तर ते म्हणजे पुढच्या 2-4 दिवसात कदाचित फाईल होण्याची शक्यता आहे। तर दीपक साहेब तुमचं अभिनंदन ह्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी। तसेच आमचे ललित लोक आहे खरं म्हणजे नाशिकचं दुर्दैव आहे की इतकं चांगला क्लायमॅटिक कंडिशन असताना पाणी, हवा इतकं सगळं सुंदर असताना मुंबईपासून अंतर अतिशय जवळ असताना सुद्धा नाशिकचं पाहिजे तसं मार्केटिंग यापूर्वी झालं नाही।
याचं कारण मला वाटतं नाशिकला असं कोणी लिडरशिप मिळालं नाही. जे पुणे जिल्ह्याच्या बाबतीत झालं तसं नाशिकला काही झालं नाही. परंतु नाशिकचे स्वतःच्या ताकदीवर आता नाशिक पुढे जात आहे. कोणी लिडर नसताना सुद्धा केवळ नाशिकला एकच प्लस पॉईंट म्हणजे नाशिकला दर 12 वर्षांनी येणारा जो सिंहस्थ आहे, त्या सिंहस्थाच्या माध्यमातून आपल्याकडे मोठ्या प्रकारचे फंडिंग येतं आणि त्या निमित्तानं रिंग रोड असेल किंवा इतर डेव्हलपमेंट खूप छान पद्धतीने होते. आणि आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी जे काही क्राउडिंग झालेलं आहे आणि तिथं एक्सपान्शनला काही वाव आता उरलेला नाही. त्यामुळे आपसूक लोकांची पावलं ही नाशिककडे आता वळत आहे आणि म्हणून हळूहळू नाशिकचं जे काही ग्रोथ होते ती अतिशय चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वेने होते.